आजकाल नवनवीन आजार डोकं वर काढतात. अशातच आता नागरिकांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. एचएमपीव्ही या व्हायरसने भारतात हजेरी तर लावली आहेच, यासोबतच आता व्हायरसची लागण झालेले 2 रुग्ण महाराष्ट्रात देखील आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार देखील अलर्ट मोडवर आलं आहे. तर एचएमपीव्ही या व्हायरसचे नागपुरात 2 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य खातं देखील अलर्ट मोडवर आलंय. केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. यापूर्वी कर्नाटकात 2, गुजरातमध्ये 1 आणि पश्चिम बंगालमध्ये 1 आणि तामिळनाडू राज्यात 2 प्रकरणे समोर आली आहेत. मात्र आता नागपूरमध्ये एक 13 वर्षांची मुलगी आणि एक 7 वर्षांच्या मुलीमध्ये ही लक्षणं दिसली आहेत. यावेळी संबंधित चिमुकल्यांना सतत 2 दिवसांचा ताप आल्यानंतर कुटुंबाने एका खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या अहवालानंतर कुटुंबाला देखील धक्का बसला. मात्र आता या दोन्ही मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आलंय. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे. तसेच आता त्यांची तब्येत चांगली असल्याचे समोर येत आहे. मात्र या घटनेमुळे मुंबई महानगरपालिका पण अलर्ट मोडवर आली आहे. जे आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यासाठी मुख्य कक्ष स्थापन करण्यात आलाय. या ठिकाणी संशयित रुग्णावर उपचार करण्यात येणार आहे. तर नागरिकांना पण सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आता खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याबद्दल सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तर आता आपण पाहूयात या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नेमकी कशी काळजी घ्यायची. तर जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकायचे. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवायचे. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. याशिवाय संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या. तर आता आपण पाहूयात काय करू नये. तर हस्तांदोलन करू नये, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये, आजारी लोकांशी जवळचा संपर्क करू नये, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.